आज बातमी आहे भगवानगडावरून। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर जात नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आहे। आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती, असं संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिनं नामदेव शास्त्री यांना या भेटीदरम्यान म्हटलंय। तर देशमुख कुटुंबांनी भगवानगडावर जात नामदेव शास्त्रींसमोर आपली कैफियत मांडली। तर माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, आरोपींचं समर्थन मी करत नाही, अशी प्रतिक्रिया त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी दिली आहे। तर माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता, न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटतायत असा सवाल देखील नामदेव शास्त्रींसमोर वैभवीने केला आहे। की देशमुख कुटुंबियाला या सावरण्यातून, या दुःखातून सावरण्याचा बळ येऊ दे। आणि जे काही चुकीच्या गोष्टी प्रसार माध्यमाकडे गेल्या होत्या भगवानगडावरून, त्यांनी सांगितलं तसं की मला ही दुसरी बाजू किंवा हे सगळं मला माहीत नव्हतं, आणि मग ते दाखवणं इतकं महत्त्वाचं होतं की ते दाखवल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना पण सांगतील ते की ज्या गोष्टी आपण त्यांना दिल्यात, ज्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी किंवा जे गुन्हेगाराची मानसिकता, त्यांना वाटलं की त्यांना गुन्हेगारांना काय त्रास दिलाय की गावकऱ्यांनी, तर गुन्हेगारच गावात खंडणी मागण्यासाठी वारंवार येत होते। त्यांनी दलित बांधवांना अमानुषपणे मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारलं काठ्यांनी। हे वाचवण्यासाठी संतोषांना देशमुख गावचे प्रमुख म्हणून तिथे गेले होते आणि त्यांची हत्या करण्यात आली। तर त्यांची मानसिक माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत, त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता। त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल। जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला, त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतात। आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही। यांची पार्श्वभूमी ही आहे, एवढे गुन्हे त्यांच्यावर, हे सुद्धा तुम्ही सगळे बघून घ्या। आणि एक थेंब जर रक्ताचा दिसला तर आपल्याला एवढा त्रास होतोय, तर ते फक्त मी लास्टला दाखवल, कारण का मी आतापर्यंत त्या दुःखात गेलो नाही। म्हणजे मी पूर्ण संपून जाईल मी नाही, तुम्हाला जे आता दाखवणार आहेत ना ते खूप भयानक आहे। म्हणजे मी ते तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही आणि मी स्वतःला हे पण करू शकत नाही, खूप भयानक आहे। तर ह्या 2 गोष्टी आहेत, हे सगळे क्राईम मधले आहेत। आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत, त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता। त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल। जो माणूस जसं दलितांना